मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांनी आपल्या देशातील पहिली मुलींची शाळा काढली. त्याचबरोबर त्या थोर समाजसुधारक सुद्धा होत्या. त्यानंतर त्या साहित्यिक म्हणजेच उत्कृष्ट अशा कवयित्री सुद्धा होत्या. याचा परिचय आपल्यापैकी बऱ्याच जणांना नसेल. तर मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ यामध्ये आपण पाहणार आहोत की त्यांनी कोणती कविता लिहिलेली आहे. दुर्मिळ अशी एक कविता आपण त्यांची या व्हिडिओत ऐकणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, त्यांच्या कवितेचं नाव आहे तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का, ज्ञान नाही विद्या नाही. तयास मानव म्हणावे का, ज्ञान नाही विद्या नाही. ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का, दे रे हरी पलंगी काही. तयास मानव म्हणावे का, दे रे हरी पलंगी काही. पशुही ऐसे बोलत नाही, विचार ना आचार नाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का, पोरे घरात कमी नाहीत. तयास मानव म्हणावे का, पोरे घरात कमी नाहीत. तयांच्या खाण्यासाठीही ना करीतो उद्योग काही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का, सहानुभूती मिळत नाही. तयास मानव म्हणावे का, सहानुभूती मिळत नाही. मदत न मिळे कोणाचीही, पर्वा न करी कशाचीही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का, दुसऱ्याच मदत नाही. तयास मानव म्हणावे का, दुसऱ्याच मदत नाही. सेवा त्याग दया माया नाही, जया पाशी सद्गुण नाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का, ज्योतिष रमल समुद्रिकही. तयास मानव म्हणावे का, ज्योतिष रमल समुद्रिकाही. स्वर्ग नरकाच्या कल्पनाही, पशुत नाही त्याजोपाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का, बाईल काम करील राही. तयास मानव म्हणावे का, बाईल काम करीत राही. ऐतो बाहा खात राही, पशु पक्षात ऐसे नाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का, पशु पक्षी माकड माणूसही. तयास मानव म्हणावे का, पशु पक्षी माकड माणूसही. जन्म मृत्यू सर्वा नाही, याचे ज्ञान जराही नाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का. मित्रांनो, काही मोजक्या कडव्यांची ही कविता, अत्यंत दुर्मिळ अशी कविता सावित्रीबाई फुले यांनी स्वतः लिहिलेली आहे आणि मी संकलित करून ती आपणासमोर मांडलेली आहे. मित्रांनो, आपल्यापैकी अजून काही जणांजवळ असाच दुर्मिळ असा संग्रह असू शकतो जो सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित असेल. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचे अधिक दुर्मिळ असे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते सुद्धा पाहायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.